आपला जो देव आहे तो देव आहेच बघा, देव आहेच, पण तो आपलासा नाही आहे. जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात, या जगामध्ये देव आहेच म्हणून देव शब्द वापरलेला आहे, पण तो आपला आहे का नाही हा फार महत्त्वाचा भाग आहे. मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, प्रधानमंत्री आहेत, तुम्ही जन्माला यायच्या अगोदर होते, आताही आहे, नंतरही राहतील, पण ते तुमचे आहेत का नाही हा थोडासा प्रश्न आहे. आपले आहेत का नाही प्रश्न आहेत. जर प्राईम मिनिस्टर आपले असतील, मुख्यमंत्री आपले असतील, तर छाती काढून चालायला हरकत नाही, भीत नाही ना कोण. इन्स्पेक्टर ओळखीचा असला, एखादा गल्ली बोळातला नेता ओळखीचा असला तर माणसं उदंड करतात, त्यांची मुलं तर घाबरतच नाहीत, आणि ते माझा बाप मंत्री असं छाती ठोकपणे सांगतात. तो नाही आहे, जो बोलतोय तो मंत्री नाही आहे, तो मूर्ख आहे. तुम्हाला कळालं का? जो आहे तो मूर्ख आहे, पण जो आहे मुख्य पदावर तो आपलाच आहे. तसं तुम्ही कोण आहात हा प्रश्नच नाही आहे. दिव्य शक्ती आपली आहे का नाही हा प्रश्न आहे. विठाला एखाद्या मंत्र्याच्या अस्तित्वाशी, एखाद्या प्राईम मिनिस्टरच्या अस्तित्वाशी किंवा भगवंताच्या अस्तित्वाशी आपल्याला काही देणं घेणं नाही. दुर्योधनाच्या समोर कृष्ण उभे होते पण अस्तित्व मान्य नव्हतं. लक्षात येतं? दुर्योधनाच्या समोर साक्षात कातड्याच्या डोळ्याने कृष्णाला पाहत होता, पण तो आपला नव्हता, म्हणून कृष्णाचा उपयोग झाला नाही. तो आता दिसत नाही हा भाग सोडून द्या तुम्हाला, पण ज्याला दिसत होता त्याचा तो आपलासा नव्हता. हा आणि खूप खोल आहे बरं का हे आपलासा, एवढा साधा अभंग नाही आहे म्हणून तो घेतलेला आहे. विठाला विठाला. आणि मी जे बोलतोय ना याच्यावर सगळे पिक्चर आहेत. जेवढे बॉलिवूडमध्ये पिक्चर निघतात ना तेवढं माझ्या शब्दावर आहेत. आपुला काय पिक्चरमध्ये दोन प्रेमिका असतात, एक प्रेमी असतो, एक फुल दो माली. कशावरून भांडणं आहेत? तो माझा आहे याच्यावरून भांडणं आहेत. यालाच लव्ह स्टोरी म्हणतात, दुसरं काय असतं? काय वेगळं दाखवतात त्याच्यामध्ये? तो जो प्रियकर आहे तो माझा आहे याच्यावर भांडणं आहेत. आणि त्याचाच चांगला प्रकार भक्ताचा आहे, देव माझा आहे. दोघांच्या वृत्तीमध्ये काही फरक नाही, फक्त ते जबरदस्ती करू नका की तो माझा आहे. लक्षात आलं का? बायको जबरदस्ती करते की नवरा माझा आहे, तर नवऱ्याला माहिती की तो नेमका कुणाचा आहे. अंतःकरणाने बोलतोय बरं का, व्यवहाराने तो तुमच्या घरामध्ये आहे, व्यवहाराने त्याच्यापासून मुलं झालेले आहेत, तो त्याचं नाव त्याने त्याच्या मुलाला दिलेलं आहे, पण त्याचं अंतःकरण, नवऱ्याचं जे अंतःकरण आहे ते नेमकं कुणाकडे आहे हे फार महत्त्वाचा विषय आहे. कारण की त्याच्या आतमध्ये कोण बसलेलं आहे त्याच्यावर त्याचं अस्तित्व आहे. म्हणून कधी कधी ज्ञानोबारांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये विनोद केलेले आहेत. मोठी मोठी माणसंसुद्धा, चांगले चांगले कीर्तनकार आणि मोठी मोठी माणसं अशा व्यक्तीच्या आहारी जातात ज्याच्याकडे सभ्य माणूस बघू शकत नाहीत. कोणी भांडे घासणारं असतं, कोणी सामान्य असतं, मोठी मोठी माणसं, पण का अट्रॅक्ट होतात काही माहीत नाही. पण त्या व्यक्तीनं मोठ्या व्यक्तीला आपलंसं करून घेतलेलं असतं. सगळं जग हैराण आहे, काय गुण पाहिले बो याच्यामध्ये, निदान करायची तर चांगली करायची. कळतंय तुम्हाला? कुठं अडकला हा माणूस आपल्याला वाटतं ना, पण त्याला जर विचारलं तर तो सांगतो काय सांगता येत नाही, पण जीवाच्या कशी उतरली. हा शब्द फार महत्त्वाचा आहे. जीवाच्या काय ते मनामध्ये बसली, ती बसली का बसली याला जगात आजपर्यंत उत्तर नाही. लक्षात येते का? काय सांगता येत नाही. विठाला विठाला. नीट ऐका बरं, मस्त कीर्तन आहे, मूड छान आहे जरा. का बसली मान्यता काही सांगता येत नाही. याच्यावर धर्म आधारित आहेत. सत्य असत्य बोलत नाही बरं का, तो फार लांबचा विषय. मुस्लिम धर्म आहे, जन्माला आल्याबरोबर त्या मुलाच्या मनामध्ये अल्लाहविषयी आस्था बसते.
तो कधीच तपास करत नाही तो कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, तो कुठे काही नाही. अल्लाह आहे, अल्लाह के लिए जान देना आहे, बस 2 गोष्टी. 57 देश जिंकले त्या लोकांनी. मान्यता काय बसली त्याच्या डोक्यामध्ये, अल्लाह के लिए जीना आहे. आपल्या शरीराला बॉम्ब लावून उडवून देतात महाराज. आपलेसं पण किती असतं, किती खोलवर रुजलेलं असतं धर्म, त्याच्यावर फार आधारित आहे. तसं एखाद्या देवाची मान्यता, एखाद्या स्त्रीची मान्यता, त्याच्या पुढं बोलतो एखाद्या मानाची मान्यता, एखाद्या धनाची मान्यता, एखाद्या व्यक्तीमध्ये किती खोलवर रुजलेली आहेत त्याच्यावर त्याचं जीवन आधारित आहे. बरेचसे लोक आहेत पैसा खर्चच करत नाहीत, पण पैसा सोडत पण नाहीत. ती धनाची मान्यता तिच्या खोलवर अंतःकरणात रुजली. का कमवायची माहीत नाही. जेव्हा या धाडी पडतात ना 25-25 कोटी कॅश निघतात, बाकीचे व्यवहार वेगळेत. त्या अधिकाऱ्याला जर बघितलं तर तोंडावरून माशी उठत नाही ना, रुबाब आहे ना काय. किती घरात निघलेत, 25 कोटी, 100 कोटी, 200 कोटी निघलेले घरामध्ये. काय करतात मला पण कधी कधी प्रश्न पडतो बरं, काय करतात या पैशाचं. एका लोकांना जेवायला नाही ती लोक समाधानी आहेत, रस्त्याने झोपणारी लोक समाधानी आहेत. आता येताना मी नाशिकला बघितलं, जे डिवायडर आहेत ना, ते डिवायडरमध्ये झोपडी करून आतमध्ये बसलेत पोरण, वरून पाऊस पडतो, खुश आहेत. इथं बंगल्यामध्ये ते खुश नाही आहेत. तिची मान्यता तुमच्यामध्ये बसली ना, ती परिस्थितीवर आधारित नाहीत. तुमचं सुखदुःख तुमच्या मान्यतेवर आधारित आहेत. तुम्ही त्या मान्यता आतमध्ये रुजवल्यामुळं तिथून जे जन्माला येतं ते महत्त्वाचं आहे. त्याला माईक म्हणतात. माईक म्हणजे माया नाही बरं. आमच्या कीर्तनकाराचे गैरसमज आहेत, सगळे जग मायेने उत्पन्न केलं. मग तू कोण सांगणार आहे, तुझ्या अगोदरपासून आहे ते. माणसाच्या मनातल्या मोहाने जे जन्माला केलेले आहेत ते दुःखाची जनिती आहेत. ईश्वराची सृष्टी दुःखाची जनिती नाहीत, नाही तर अवघाची संसार होणार नाही, सुखाचा होणार नाही. तुम्ही विचार करा, आनंदाचे डोही याच पृथ्वीवर माऊलीचे अभंग जन्माला आलेले आहेत, ज्ञानेश्वरी जन्माला आलेत, तुकोबांचे अभंग जन्माला आलेत, सगळ्या संतांचे अभंग आहेत. ते खुश आहेत. त्यांच्या मनातली मायेतून काही जन्माला घातलेल्या नाहीत, गुरुच्या कृपेतून त्यांची मान्यता जन्माला आली. आपली मान्यता मोहाच्या मान्यतेतून जन्माला आलेली. आपण ठरवलेत समोरचा माणूस मूर्ख आहे, काय करणार तुम्ही बोला ना. कधी कधी लोक मला पण सल्ला देतात, भगवानगडावर असतो ना, त्याची नवीन पोलं शिकायला असतात, बाबा हे बरोबर नाही. मला तू येऊन 1 वर्ष झाले तुला, मला गादीवर बसून 22 वर्ष होत आलेत, माझं वय बघ. नाही पण ते तुम्हाला समजत नाहीत. याला म्हणतात माईक, याला म्हणतात मान्यता. तुमच्या मनात एकदा ठरवलं ना, आणि जेवढ्या बाया बसलेल्या आहेत, एकदम खुलं बोलतो मी, रेकॉर्डिंग पण चालू, सगळ्या बायांना वाटतं आपल्या नवऱ्याला अक्कल नाही, आणि सगळ्या नवऱ्याला वाटतं आपल्या बायकोला अक्कल नाही, पण दोघं एकत्रित राहतात. हा चमत्कार आहे. हा इकडं दुसरीकडे चमत्कार शोधू नका. दोघंही एकमेकाला मूर्ख म्हणतात आणि एकत्रित आयुष्य काढतात. चमत्कार बघितलं ना, हा चमत्कार आहे. विठ्ठला म्हणून दोन्ही शब्द एक, आपुला आणि माईक हे दोन्ही शब्द एकच आहेत. वर फक्त आपुला म्हणलं, आपुला म्हणजे आपली मान्यता, आपल्या मोहातून मान्यता जन्माला येते, आणि गुरुच्या कृपेतून भक्तीतून एक मान्यता जन्माला येते. भक्तीतून जी मान्यता जन्माला येते ती दिव्य असते, त्यालाच देव म्हणतात. आणि मोहातून जी मान्यता जन्म, एक तुम्हाला दृष्टांत फार चांगला सांगतो. भारताचा राजा, अखंड भारताचा बरं, अफगाणिस्तानपासून म्यानमारपर्यंत संपूर्ण राज्याचा मालक धृतराष्ट्र होता. आणि जेवढे राजे असतात ना, शक्यतो सत्ताधारी धृतराष्ट्र असतात, डोळे झाकलेले असतात त्याचे, नाही त्याशिवाय राज्यच करू शकत नाहीत. आणि जेव्हा युद्ध सुरू झालं, फार गोड विषय आहे बरं, अतिशय चांगला, युद्ध सुरू झालं त्यांचं, त्याच्या मनाला समाधान भेटेना.
राजाला. मग त्यांचा एक भाऊ होता विदूर.